मनाविरुद्ध लग्न भाग 23. दुसऱ्या दिवशी रुची तिथूनच कॉलेजसाठी निघाली. परत येतानाही तिने प्रयत्न करूनही रामराव तिच्यासोबत बोललेच नव्हते. तिचा निर्णय त्यांना आवडला नव्हता. त्यांच्या मते समीर एक खूप चांगला मुलगा होता. त्यात त्यांच्या मित्राचा मुलगा होता. विश्वासातील होता. स्वभावानेही सालस आणि प्रेमळ होता. वर श्रीमंतही होता. सर्व दृष्टिकोनातून तोच तिच्यासाठी योग्य वाटत होता. त्याला विक्रममुळे नकारून तिने खूप मोठी चूक केली होती. प्रेम कितीही असले तरी प्रेमाने पोट भरत नाही. प्रेम आणि पैसा जीवनात सारखेच महत्त्वाचे आहे. यापैकी एक नसेल तर दुसरा कितीही असला तरी त्याला काहीच किंमत राहत नाही. संसार सुरळीत चालवण्यासाठी दोन्ही गोष्टी समान महत्त्वाच्या आहेत, हे त्यांनी मनात पक्के बसवले होते. वर हे नाते जरी रुचीने मनापासून स्वीकारले असले तरी ते फसवणूक करून बांधले गेलेले होते. आता नाही, पण भविष्यात कधी ना कधी ही गोष्ट त्यांच्यामध्ये येईलच. आणि म्हणूनच या नात्याचे भविष्यही त्यांना अंधारीतच वाटत होते. रुचीने प्रेमात इमोशनल होऊन या नात्याचा विचार केला होता, तर ते प्रॅक्टिकली या नात्याचे विचार करत होते. पण रुचीला हे कसे समजावावे तेच त्यांना कळत नव्हते. तिने भावनिक होऊन चुकीचा निर्णय घेतलाय आणि पुढे याचा तिला नक्कीच पश्चाताप होईल असेच त्यांना वाटत होते. पण ती वेळ त्यांना काहीही करून तिच्यावर येऊ द्यायची नव्हती. रुची कॉलेजवरून घरी आली. निर्मलाबाईला कामात थोडीफार मदत करून ती रूममध्ये आली. खूप उदास वाटत होती तिला. खूप रडावेसे वाटत होते. आतापर्यंत एखाद्या गोष्टीवरून बाबा तिच्याशी बोलले नाही असे कधीच झाले नव्हते. त्यामुळे तिला खूपच वाईट वाटत होते. बाबा का समजून घेत नाहीये तुम्ही? माझं विक्रमवर प्रेम आहे. त्याच्याशिवाय आता दुसऱ्या कोणाचा मी विचार नाही करू शकत. मग समोरचा अपवादीच असला तरी नाही. रुची मनातच बोलत होती. ती त्याच विचारात होती की तिला पोटावर एक मजबूत हाताचा विळखा जाणवला आणि ती दचकलीच. पण लगेच सावरलीही, कारण तो स्पर्श तिच्या ओळखीचा होता. तिने लगेच डोळे बंद केले आणि तो स्पर्श अनुभवू लागली. त्या स्पर्शात तिला मनातील विचार काही क्षण का असेना पण शांत झाल्यासारखे वाटत होते. किती कॉल केले तुला, कॉल का रिसीव्ह करत नव्हतीस? विक्रमने तिला मागून मिठीतच घेतच विचारले. त्याचं डोकं तिच्या खांद्यावर होतं. रुचिता म्हणाली, सॉरी. काय झालंय रुची? बाबांना नीट सांगितले ना आपल्या डिवोर्स नकोय म्हणून? तिला थंड आवाजातील रिस्पॉन्स पाहून त्याने विचारले. तसे तिला रडू कोसळले. ती रडतच मागे वळून त्याला घट्ट बिलगली. रुची, काय झालं? तू रडत का आहेस? बाबा काही बोलले का तुला? ती एवढी रडत आहे पाहून त्याला काहीच कळत नव्हते. बाबा माझ्याशी बोललेच नाही विक्रम. मी किती प्रयत्न केला तरी बोलले नाहीत. मी कसं समजावू त्यांना? प्लीज त्यांना सांग ना माझ्यासोबत बोलायला. रुची त्याला घट्ट बिलगून रडतच बोलत होती. रुची, काय झाले? काय सांगितले तू त्यांना? का बोलले नाहीत ते? विक्रम तिच्या पाठीवरून हात फिरवत विचारत होता. रुचीने त्याला रडत रडतच काय झाले ते सर्व सांगितले. फक्त बाबाचा त्याच्याविषयीचा दृष्टिकोन सोडून. रुची, बाबा आहेत ते तुझे. जे बोलले तुझ्या भल्यासाठीच बोलले ना. त्यांना समीरसोबत तुझं लग्न व्हावं असं वाटत होतं. तूही मला डिवोर्स देणार होती. त्या दृष्टीने त्यांना पावलेही उचलली होती. अचानक तू मला डिवोर्स नाही द्यायचा म्हणून सांगितले, वर एवढ्या चांगल्या मुलाला नकार दिला तर ते थोडे नाराज होतीलच ना. विक्रम तिच्या केसांना कुरवाळत तिला समजावत होता. रुचिता म्हणाली, मग आता काय करू मी? विक्रम म्हणाला, काहीच करायची गरज नाही. मला खात्री आहे ते जास्त दिवस तुझ्यावर नाराज नाही राहू शकत. त्यांना थोडा वेळ दे. ते स्वतःच तुझ्याशी बोलतील. खरंच बोलतील? रुचीने त्याच्या डोळ्यात पाहत आर्ततेने विचारले. नक्की बोलतील. विक्रम दोन्ही हातांच्या अंगठ्याने तिचे अश्रू पुसत बोलला. रुची पुन्हा त्याच्या मिठीत शिरली. त्यांच्या मिठीत ती शांत झाली होती. बाबा आता नाही पण थोड्या दिवसांनी बोलतील म्हणून तिच्या मनातील अनामिक मळप दूर झाली होती. पण इकडे विक्रम मात्र विचारात पडला होता. तिच्या बाबाची अशी रिॲक्शन त्यालाही अपेक्षित नव्हती. जेवढं तो त्यांना ओळखतो त्यावरून तरी नाही. सुमनबाई म्हणाली, काय एवढी मोठी गोष्ट यांनी माझ्यापासून लपवून ठेवली? तिचं दुसरं लग्न करायला निघाले होते आणि मला खबरही लागू दिली नाही. दिव्या म्हणाली, बघ ना मम्मी, त्या अवदशा रुचीचं लग्न करणार होते बाबा, पण तिनेच नाही म्हटलं. तिला तो विक्रम आणि ते भिकारड घरच हवं आहे म्हणे. काय तर विक्रमवर आता ती प्रेम करते म्हणत होती. तशी तिची निवड आणि लायकीच खालच्या लेवलची आहे म्हणा. म्हणून तर मी तिच्या लायकीनुसार तिचं लग्न त्या भिकारड्या घरी लावून दिले. सुमन हसत बोलल्या. सुमनबाई म्हणाली, तसा कोण मुलगा पाहिला होता त्यांनी? ते तर नाही माहीत मम्मी, पण मुलगा खूप श्रीमंत होता असे म्हणत होते बाबा. आणि अशा मुलाला त्या रुचीने नकार दिल्याने खूप नाराज आहेत ते तिच्यावर. ती सकाळी जात होती तेव्हा तर बोललेही नाही तिच्याशी. दिव्या हसत बोलली.
सुमन म्हणाली, काय नाव म्हणालीस त्या मुलाचं? दिव्या म्हणाली, समीर नाव आहे त्याचं. बाकी तर काही माहीत नाही एवढं. ते बोलताना फक्त समीर म्हणून बोलत होते. सुमन म्हणाली, घ्यावा लागेल शोध या कोण समीरचा. दिव्या म्हणाली, आता त्याला कशाला शोधते मम्मी? आपल्याला काय देणं घेणं त्याच्याशी? रुची तर त्याला नाही बोलली ना. मूर्ख मूर्ख आहेस तू. अगं कधी अक्कल येईल तुला काय माहीत. हे एवढे मागे लागले रुचीच्या त्याच्याशी लग्न करण्यासाठी, तर काही ना काही विशेष असेलच त्याच्यात. मलाच पाहावं लागेल. सुमन खुश होतच रूममध्ये गेल्या. या मम्मीला कितीही मोठी गोष्ट सांगितली तरी नेहमी माझीच अक्कल काढतेही. काय बोलतात ते, चोर पे चोर वर कामचोर. बरोबर बोलली ना मी? हां, बरोबरच आहे. दिव्या कधीच चुकत नसते आणि आता मी या मम्मीला कधीच काही सांगत नसते. दिव्या नाक मुरडतच तिच्या रूममध्ये गेली. रुची, बरं ते जाऊ दे, तू सांगितलं नाही आपण आपला हनीमून कधी करायचा? विक्रम तिच्या पाठीवरून बोट फिरवत हळू आवाजात बोलला. तिचा मूड चेंज करण्यासाठी त्याला यापेक्षा चांगला टॉपिक मिळालाच नसता. त्याने हनीमूनचं नाव काढताच रुचीच्या अंगावर सरसरूनच काटा आला. गाल एकदम आर्तक झाले. विक्रम म्हणाला, रुची सांग ना. विक्रम म्हणाला, तर तुला सांगितलं ना विक्रम, मला त्यासाठी वेळ हवा म्हणून. रुचिता त्याच्या मिठीतून चेहरा बाहेर न काढताच बोलली. चेहऱ्यावर पसरलेली लाजेची लाली तिला लपवायची होती कदाचित. विक्रम म्हणाला, पण तरी किती वेळ हवाय? रुचिता म्हणाली, विक्रम म्हणाला, सॉरी, मी तर मस्करी करत होतो. यू कॅन टेक अज मच टाईम अस यू वॉन्ट. आय विल वेट फॉर यू. खरंच वाट पाहू शकतोस? रुची त्याच्या शर्टाच्या बटनासोबत चाडा करत विचारत होती. विक्रम म्हणाला, किती वाट पाहू शकतोस? रुचीने त्याच्या डोळ्यात पाहत विचारले. आयुष्यभर वाट पाहू शकतो. विक्रम त्यानेही तिच्या डोळ्यात पाहत उत्तर दिले. खरंच? रुचीचा चेहराच खुलला. हो खरंच. फक्त आयुष्यभर पाहायला नको लावूस हा. नाहीतर ते उपाशी माणसासमोर रसगुल्ल्याची प्लेट ठेवून त्याला जबरदस्तीने उपवास धर म्हटल्यासारखं होईल, जो की माझ्याच्याने नक्कीच धरवला जाणार नाही. विक्रम हसत बोलला. विक्रम, कशाची उपमा कशालाही काय देतोस? रुची त्याच्या दंडावर चापट मारत चिडून बोलली. अगं मी तर जस्ट उदाहरण देत होतो. तसं मला माहीत आहे तू मला जास्त वाट नाही पाहायला लावशील. विक्रम तिला कमरेतून जवळ खेचत सेडेक्टिव्ह व्हॉइस मध्ये बोलला. गप्पवस. रुचिता म्हणाली, विक्रम तुला याशिवाय दुसरं काही सुचत की नाही? निर्लज्ज कुठला. यात निर्लज्जपणा काय आहे? आता नवीन लग्न झालेल्या नव्याने बायकोने प्रपोज केलेल्या माणसाला दुसरं काय सुचणार आहे? विक्रम मिश्किल हसत तिच्या ओठांजवळ ओठ नेत बोलला. विक्रम, तुला काहीच काम नसतील, पण मला खूप कामं आहेत. मला जाऊ दे. रुची त्याचे स्वतःभोवतीचे हात काढत बोलली. विक्रम म्हणाला, मला माहीत आहे स्वयंपाक झालाय ते. आता कोणते काम आहेत? आहेत काम, तुला सांगायलाच हवे का? रुची अजूनही त्याचे हात सोडवत बोलली. ठीक आहे जा, पण मला एक किस हवाय. अगदी टेकडीवर केला होता तसा. विक्रम तिच्या ओठांवर अंगठा फिरवत बोलला. रुचिता म्हणाली, विक्रम तो नकळतपणे माझ्याच्याने झाला होता. मला असं काही करायचे नव्हते. विक्रम म्हणाला, ते काहीही असो, पण तू किस तर केला होतास ना, मग मला आताही तसाच किस हवाय. रुचिता म्हणाली, विक्रम तू मला बोलला आहेस की तू मला यावेळेस वेळ देणार आहेस. विक्रम म्हणाला, यासाठी नाही बोललो, त्यासाठी बोललो होतो. याची परमिशन तर तूच ग्रँडेड केली आहेस टेकडीच्या साक्षीने, नाही का? रुचीने एक दीर्घ श्वास घेतला. ठीक आहे, मी देते, तू डोळे बंद कर. तो काहीच ऐकायला तयार नाही हे पाहून ती बोलली. विक्रम म्हणाला, आता डोळे कशाला? रुचिता म्हणाली, विक्रम बरं करतो. विक्रम डोळे बंद करत बोलला. रुचीने तिचा चेहरा त्याच्या चेहऱ्याजवळ नेला. ती त्याच्या जवळ यायची जाणीव त्याला होत होती. तसा तसा तो अजूनच उत्सुक होत होता. पहिली किस त्याचीही नकळत झाली होती, पण आताच्या किसला तो व्हायच्या आधीच अनुभवत होता. त्याच्या मनात गुदगुदल्यांचे तरंग उठत होते. तो अधीर झाला होता. आता त्याच्या ओठांवर ओठ ठेवण्याची जाणीव झालीच होती की तिने संधीचा फायदा घेत पटकनच त्याचे कमरीभोवतीचे सेल झालेले हात काढले व तत्परतेने त्याला दूर लोटून हसतच दरवाजापर्यंत गेली सुद्धा. रुची, तो बोलत तिला पकडायला मागे जातच होता की ती पटकनच दरवाजा उघडून बाहेर निघून गेली. पण जातानाही त्याला वेडातून गेली. इट्स नॉट फेअर रुची, मी याचा बदला नक्कीच घेईल. तो ती गेली त्या दिशेने पाहत हसतच पुटपुटला. त्याने तिच्या बापाचा विषय सध्या तरी तिच्या डोक्यातून पूर्णतः काढून टाकला होता. पण त्याच्या डोक्यातून मात्र तो विषय निघत नव्हता. यामुळे तिचे बाबा तिच्याशी बोलले नव्हते. म्हणजे विषय नक्कीच सिरियस होता. त्याने मनात काहीतरी ठरवले.
तो त्या विचारातच होता की आईने जेवायला हाक मारली. तसा तो फ्रेश व्हायला निघून गेला. विक्रम, अरे श्वेताची डिलिव्हरी झाली काल? मामाचा फोन आला होता तुझ्या. मुलगी झाली म्हणे. निर्मलाबाई डायनिंग टेबलवर त्यांना सांगत होत्या. विक्रम म्हणाला, पण तिच्या डिलिव्हरीला तर वेळ होता ना? निर्मला म्हणाली, हो वेळ होता. आताशी तर 8वा महिना संपला होता तिचा. मलाही एवढ्या लवकर डिलिव्हरी होईल असं वाटलं नव्हतं. प्रिया म्हणाली, आई मग तू जाशील ना श्वेताताईच्या बाळाला पाहायला? जाशील ना म्हणजे जावं लागेल. एकुलती एकच भाची आहे माझी. निर्मलाबाई म्हणाली, आणि तिच्या मुलीला भेटायला मी जाणार नाही?" प्रिया म्हणाली, "आई मी पण येणार तुझ्यासोबत. मला सुद्धा तिच्या मुलीला पाहायचं आहे." विक्रम म्हणाला, "प्रिया तुझी एक्झाम सुरू आहे ना? आधीच तिकडे लक्ष दे. सध्या आईला जाऊ दे भेटायला." प्रिया म्हणाली, "दादा माझी एक्झाम होईल तोपर्यंत. एकच पेपर राहिलाय फक्त." निर्मला म्हणाली, "येऊ दे विक्रम. तशीही मामांच्या घरी गेली नाही ती. किती दिवस झाले. मी तर म्हणते तू आणि रुचिता पण चला. सूनमुखही दाखवता येईल त्यांना." विक्रम म्हणाला, "आई मला सुट्टी नाही मिळणार ऑफिसमधून. तुम्ही जाऊन या. मी नंतर कधी सुट्टी पाहून जाऊन येईल." निर्मला म्हणाली, "मग रुचिताला येऊ दे. येशील ना रुची? आई तिलाही सुट्टी नाही." रुचीने उत्तर द्यायच्या आधीच विक्रम बोलला. त्याच्या एवढ्या त्वरित उत्तरावर रुची, निर्मला आणि प्रियाही त्याला पाहायला लागल्या. आपण काय बोललो हे लक्षात येताच, "अगं म्हणजे तिच्या कॉलेजमध्ये सुद्धा एक्झाम चालू आहेत. तिला नाही येता येणार." विक्रम सावरत बोलला, "बरं आम्हीच जाऊ." "ठीक आहे." निर्मला गालात हसत बोलल्या. त्यावर रुचीला कुठे लपवू असं झालं होतं. तिला विक्रमचा भयंकर राग आला यावेळेस. निर्मलाला गालात हसताना पाहून बिचारीला जेवताही येत नव्हतं सरळ. ते रेल्वेचं काय मेलं म्हणतात ते? रिझर्व. आई रिझर्वेशन, प्रिया बोलली. निर्मला म्हणाली, "हां काय ते करून घे. जायच्या वेळेला आणखीही गडबड नको." विक्रम म्हणाला, "आई ट्रेनने नको जाऊस. मी ट्रॅव्हल्स बुक करेल." निर्मला म्हणाली, "त्याची काहीच गरज नाही विक्रम. आम्ही जाऊ ट्रेनने." विक्रम म्हणाला, "आई ट्रेनने खूप दगदग होईल ग तुझी. त्यात मध्ये ट्रेन पण चेंज करावी लागेल आणि नंतर बस. त्यापेक्षा ट्रॅव्हल्स सोयीस्कर आहे." निर्मला म्हणाली, "बरं तुला जे योग्य वाटतं ते कर." प्रिया म्हणाली, "दादा मी जाऊ ना?" विक्रम म्हणाला, "मला क्वेश्चन पेपर दाखवून पेपर कसे गेले आणि किती सोडवलेत ते सांग. नंतर मी ठरवेल जायचं की नाही ते." "दादा माझे सर्व पेपर चांगले गेले. मी सांगेल तुला." प्रिया खुश होत बोलली. जेवण झाल्यानंतर रुचिता किचन आवरायला गेली. विक्रमने प्रियाला रूममध्ये बोलावून तिचे सगळे पेपर चेक करायला घेतले. त्याचा एवढा डीपमधला प्रश्नोत्तराचा तास पाहून आपण कशाला याला जायचं म्हटले असे प्रियाला झाले होते. तिला झोप येत होती. "प्रिया जा तू गावाला. तुझी पेपर पाहायची गरज नाही." रुची दरवाजातून येत बोलली. "रुची तिचे 2 पेपर बाकी आहेत अजून पाहायचे. मला पाहू दे नंतर मी सांगेल." विक्रम पेपरकडे पाहतच बोलला. रुचिता म्हणाली, "विक्रम तुला दिसत नाही का किती उशीर झालाय? तिला झोप येत आहे. प्रिया तू झोपायला जा. पुढचा पेपर कधी आहे तुझा?" "2 दिवसाने आहे वहिनी." प्रिया आता जायला मिळेल म्हणून खुश होत बोलली. रुचिता म्हणाली, "ओके जा. तुला त्याच्याही अभ्यास करावा लागेल ना?" "हो वहिनी. गुड नाईट." "गुड नाईट दादा." प्रिया लवकरच गुड नाईट बोलून तिथून सटकली. खुश होत बोलली. विक्रम म्हणाला, "मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की रुचीला तुमची गरज आहे. तुम्ही तिच्याशी एकदा बोलून घ्या. तुम्ही बोलत नाही आहात त्याला ती स्वतःलाच दोषी मानत आहे." रामराव म्हणाले, "एवढी गरज असती तर माझं ऐकलं असतं तिने." विक्रम म्हणाला, "तिने नाही ऐकलं कारण तिला आता हे लग्न नाही मोडायचं. आम्ही प्रेम करतोय एकमेकांवर. हे प्रेम फक्त प्रेमाने पोट भरतं का? समीर जे तिला देऊ शकला असता ते तू देऊ शकतोस का? कधीच देऊ शकणार नाहीस. साधं तिला लग्नानंतर कुठे फिरायलाही नेऊ शकला नाहीस. यावरूनच कळतं तू आणि तुझी फॅमिली तिला किती सुखात ठेवणार ते." रामराव किती वेळ झाला त्याचं गोष्टींवर अडून बसले होते. विक्रम त्यांना समजवण्याचा त्यांनी रुचिताशी बोलावं यासाठी प्रयत्न करत होता. पण त्यांनी त्यांचं हृदय कठोर बनवलं होतं. त्यांना आता काही समजायचंच नव्हतं. त्यांच्या मते त्यांनी विश्वासला दिलेला शब्द रुचीमुळे खाली पडला होता. प्रत्यक्षपणे नाही पण अप्रत्यक्षपणे तरी. त्यात तिचा विक्रमला डिवोर्स न देण्याचा निर्णयही चुकला होता. ते प्रत्येक वाक्यासरशी तो समीरसमोर काहीच नाही हेच सांगायचा प्रयत्न करत होते. तरीही विक्रम त्यांचं ऐकून घेत होता. फक्त त्यांनी रुचीसोबतचा अबोला संपवावा यासाठी. विक्रम म्हणाला, "तुम्हाला माझ्याशी माझ्या फॅमिलीशी संबंध नसेल ठेवायचा तर नका ठेवू. पण प्लीज ऋषीशी बोला. मला उशीर होतोय. मला आता निघायला हवं." रामराव त्याचं बाकी काहीच न ऐकता सरळ स्वतःच्या
कॉफीचं बिल देऊन निघून गेले. विक्रमने एक सुस्कारा टाकला आणि तोही कॉफीचं बिल देऊन ऑफिसकडे निघाला. आज 3 दिवस झाले होते. रामरावांनी रुचीचा एकही कॉल उचलला नव्हता. तिला खूप वाईट वाटत होतं. पहिल्यांदा बाबा असे एखाद्या गोष्टीला कवटाळून बसले होते. तिला समजून घेत नव्हते. ती रात्रीचा स्वयंपाकाच्या तयारीला लागली. रुची, निर्मलाबाईने तिला हाक दिली. हां आई, बोला ना. रुची तिच्या विचारातून बाहेर येत बोलली. निर्मला म्हणाली, अगं लक्ष कुठे आहे तुझं? मी 2-3 वेळा हाक दिली तरी लक्ष नाही तुझं. एवढा कशाचा विचार करत आहेस? रुचिता म्हणाली, काही नाही आई, ते असंच. कॉलेजमध्ये एक्झाम चालू आहे ना, त्याच्याच विचारात होती. अगं त्याचा काय विचार करायचा? एक्झाम काय तुझी आहे होय? निर्मला हसत बोलल्या. रुची हलकीशी हसली. रुची, तू विक्रमला असं घटस्फोट न द्यायचा निर्णय घेतला? तुझ्या बाबाला मान्य तर आहे ना तो? म्हणजे मी त्यांना फोन केला होता. घरी जेवायला बोलवणार होती त्यांना. दादाच्या घरी जाण्याआधी बोलावून घ्यावे म्हटलं. त्या निमित्ताने भेट होईल आणि मला त्यांची माफीही मागायची होती. पण ते फोनवर काही बोललेच नाही आणि फोनही ठेवून दिला. निर्मला म्हणाली, तुझ्या डिवोर्स न घ्यायच्या निर्णयावर चिडले तर नाहीत ना ते? नाही आई, ते असं काही नाही. तुम्हाला तर माहीत आहे ना, त्यांना श्रवण यंत्रीशिवाय नीट ऐकायला नाही येत ते. तुम्ही काय बोलल्या ते त्यांना ऐकायला गेलं नसेल. रुची सावरत बोलली. निर्मला म्हणाली, हां असेल असं काही. मीच काहीही विचार करत बसते. बरं मग तू फोन करून तेवढं सांगतेस का त्यांना जेवायला यायला? ते उद्या येत असतील तर मी परवाचं तिकीट सांगते विक्रमला बुक करायला. ते आई घरचं रिनोव्हेशन चालू आहे तर ते त्यात थोडे बिझी आहेत. मी सांगून बघते त्यांना, पण ते येऊ शकतील असं वाटत नाही. रुची खोटंच बोलली. तिला त्यांना सांगून वाईट वाटू द्यायचं नव्हतं. निर्मला म्हणाली, बरं मग राहू दे. तुझ्या घरचं रिनोव्हेशन झालं की बोलावू त्यांना. तोपर्यंत मीही दादाच्या घरून येऊन जाईल. रुचिता म्हणाली, हो आई. ती स्वयंपाक करून थोड्या वेळाने रूममध्ये निघून आली. विक्रम अजून आला नव्हता. बाबाची नाराजगी कशी दूर करायची तिला कळत नव्हतं. थोड्या वेळाने विक्रम घरी आल्यावर सर्व मिळून जेवण करत होते. निर्मला म्हणाली, विक्रम तू ट्रॅव्हल्स बुक केली ना? विक्रम म्हणाला, हो आई, उद्या 9 वाजता निघायचं आहे. निर्मला म्हणाली, एवढ्या लवकर? विक्रम म्हणाला, आई लवकर निघालीस तर लवकर पोहोचशील. उगीच उशीर नको व्हायला. निर्मला म्हणाली, एवढा किती उशीर लागतो विक्रम पोचायला? विक्रम म्हणाला, आई ऊन किती तापत आहे माहीत आहे ना तुला. प्रियाही सोबत आहे. लवकर गेलेलंच बरं आहे. निर्मला म्हणाली, बरं मी आता बॅग भरायला घेते. रुचिता झोप नाही येत आहे का? रुचीची खूप वेळची चलबिचल पाहून विक्रमने विचारले. रुचिता म्हणाली, थोडं डोकं दुखत आहे. विक्रम म्हणाला, काय झालं रुची तुला? काल पण झोपत नव्हतीस, आजही डोकं दुखत आहे. रुचिता म्हणाली, काहीच नाही झालं, फक्त कॉलेजमध्ये कामाचं प्रेशर आहे सध्या, त्यामुळे थकल्यासारखं झालंय. थांब मी बाम आहे का बघतो. तो बाम बघण्यासाठी उठतच होता की रुचीने त्याचा हात पकडला. रुचिता म्हणाली, बाम नको, तू काल माझ्या डोक्यातून हात फिरवत होता तसा हात फिरव. विक्रम म्हणाला, रुची त्याने डोकं नाही बसणार. रुचिता म्हणाली, माझं त्यानेच बसणार. विक्रम पुन्हा तिच्या बाजूला झोपून तिच्या केसांना कुरवाडत होता. तीही मग त्याला अधिक बिलगून झोपायचा प्रयत्न करत होती. रुचिता म्हणाली, विक्रम. विक्रम म्हणाला, बाबा माझ्याशी कधी बोलतील? रुचीने त्याला बिलगूनच विचारले. तसे विक्रमचे तिच्या केसात फिरणारे हात थांबले. रुचिता म्हणाली, विक्रम. विक्रम म्हणाला, त्यांना थोडा वेळ दे रुची. आताच नाही विसरणार ते. थोड्या दिवसानंतर ते स्वतःच तुझ्याशी बोलतील बघ. तिने तिच्या केसांतील त्याच्या थांबलेल्या हाताला हात लावला. तसा त्याचा हात पुन्हा तिच्या केसांत फिरू लागला. थोड्या वेळाने ती झोपी गेली. पण त्याला झोप येत नव्हती. रुचीच्या बोलण्याने त्याला पुन्हा रामरावांचे सकाळचे शब्द आठवले. तो लग्नानंतर तिला खरंच कुठे फिरायलाही घेऊन गेला नव्हता. त्यावेळीची परिस्थिती भलेही तशी नव्हती, पण त्याने फिरायचा, लग्नानंतर कुठे जायचा विचार लग्नाआधीही केला नव्हता. त्याला झोप लागतच नव्हती. रुची मात्र गाढ झोपली होती त्याच्या कुशीत निर्धास्तपणे. आय प्रॉमिस रुची, एक दिवस तुला ते सर्व सुख देईल जे तू डिझर्व्ह करतेस. त्याने बोलून तिच्या कपाळावर ओठ टेकवले आणि मग तोही तिच्याच भोवतीचा हात घट्ट करून झोपला. प्रेम व्यक्त केल्यापासून ते एका बेडवरच झोपत होते. रुचीही त्याच्या मिठीत निर्धास्तपणे झोपायची. तिच्याशी एवढा जवळ असल्याने कधी कधी विक्रमला त्याच्या भावनांवर कंट्रोल ठेवणे कठीण व्हायचे, पण तरीही त्याने त्याचा संयम ढळू दिला नव्हता. त्याला ते सुख ती स्वसुखीने त्याला द्यायला तयार होईल तेव्हाच तिच्यापासून घ्यायचं होतं. तो वाट पाहत होता तिच्या होकाराची, तिच्या स्वतःहून जवळ येण्याची. पटापट आवर प्रिया, अर्धा तासच राहिलाय. किती वेळची तयारीला बसलीयस तू?
निर्मलाबाई स्वतःच आवरून झाल्यावर प्रियाला बोलत होत्या. किती वेळ कुठे झालाय आई? आता तर बसलीये मी आवरायला. आता लगेच मागे नको लागू माझ्या. आवरेल मी माझं वेळेच्या आधी. प्रिया वैतागून बोलली. बरं आवर, तुला वाटेल तेव्हा. निर्मलाबाई ही वैतागत बॅगची चेन लावत बोलल्या. विक्रम म्हणाला, आई तुझं आणि प्रियाचं आवरलं का? चला लवकर, मी तुम्हाला सोडून देतो तिथपर्यंत. प्रिया म्हणाली, हो दादा झालं माझं. बस 2 मिनिट थांब. या लवकर, मी बाहेर वाट बघतोय. विक्रम बोलून बाहेर गेला. रुची घरी नीट लक्ष ठेव. कामाचा जास्त ताण घेत नको जाऊ. जेवढं होईल तेवढं आवरून कॉलेजला जात जा. अशा रुचीला खूप साऱ्या सूचना देतच निर्मला बाहेर आल्या. रुची फक्त हो हो करत होती. आई बस ना, वहिनीला कळते तेवढं. चल लवकर, नाहीतर आपली ट्रॅव्हल्स निघून जाईल. प्रिया पुढे जाऊन मागे येत बोलली. तशा त्या तिघीही बाहेर आल्या. विक्रम बाहेर त्यांची वाटच बघत होता. त्या आल्यावर त्याने लगेच गाडी स्टार्ट केली. विक्रम म्हणाला, निर्मला म्हणाली, नीट सांभाळ हा रुची. आणि विक्रम ऑफिसवरून लवकर घरी येत जा. रुची एकटी राहील आता काही दिवस घरी म्हणून म्हणते. विक्रम म्हणाला, हो आई मी येईल लवकर घरी. तू प्लीज बस ना लवकर. आपण वेळेत पोहोचायला हवं ना तिथे. प्रिया म्हणाली, दादा मी रिक्षाने येऊ का? 3 सीट चालवणार नाही. विक्रम म्हणाला, प्रिया मी नेतो व्यवस्थित. पुढे तुम्हाला रिक्षानेच जावे लागेल. मी फक्त सामान घेऊन येईल. मी तुला खूप मिस करेल वहिनी. तूही आमच्यासोबत आली असती तर खूप छान झालं असतं. प्रिया रुचीजवळ येत बोलली. रुची म्हणाली, मी पण तुम्हा दोघींना खूप मिस करेल. प्रिया शक्य झाल्यास लवकर परत या. तुमचं टाटा बाय बाय झाला असेल तर आता निघायचं का? विक्रम अखेर वैतागत बोलला. प्रिया म्हणाली, हो हो चल. विक्रमने त्या दोघीही बसल्यावर गाडी स्टार्ट केली. रुची गाडीला नजरेआड होईपर्यंत पाहत होती. आता त्या दोघीशिवाय काही दिवस तिलाही करमणार नव्हते. नाही म्हटलं तरी प्रियाची आणि आईची खूप सवय झाली होती तिला. तिने एक सुस्कारा टाकला आणि ती घरात कॉलेज जाण्याच्या तयारीसाठी निघून आली.